नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण नव्या व्हिडिओची सुरुवात करतो, ज्याचा विषय आहे नॉर्मल डिलिव्हरी कशी व्हावी, किंवा जे काही तुमचं गरोदरपण आहे ते बिना शस्त्रक्रियेचं कसं व्हावं. तर नमस्कार. गरोदरपणात प्रत्येक आईच्या मनात एक भीती असते, फक्त आईच्याच नाही तर घरातल्या सगळ्यांच्याच, की डिलिव्हरी नॉर्मल होईल का. आणि त्यात आजूबाजूला ऐकलेले अनुभव, भीती दाखवणारे शब्द, हे सर्व काही आईच्या मनावर खोलवर परिणाम करतात. ती सतत याच काळजीत असते की कसं होणार, काय होणार. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते, की नॉर्मल डिलिव्हरी ही अशक्य गोष्ट नाही. जे तुम्हाला वाईट अनुभव सांगतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, आणि जे चांगले अनुभव सांगतात त्याकडे लक्ष द्या. योग्य काळजी, योग्य माहिती आणि सकारात्मक मानसिकता असेल तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता नक्की वाढते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून मी तुम्हाला डायरेक्टली काही मदत नाही करता आली तरीही बोलण्याच्या मदतीने तुमची ही जी मनातील भीती आहे ती नक्कीच कमी करेल, आणि यातली माहिती तुमचा डिलिव्हरीचा अनुभव बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि उपयोगी वाटला तर तुमच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ किंवा नवीन टॉपिक तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर विषय पहिला, की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नक्की काय असतं. तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे शस्त्रक्रिया न करता, चिरफाड न करता होणारी प्रसूती, म्हणजेच डिलिव्हरी, प्राकृतिक पद्धतीने होणारी प्रसूती. हे व्हावं का, नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी अशी का अपेक्षा करतात. तर याच्यामुळे काय होतं, तर जी आई असते ती लवकर बरी होते, तिचं शरीर लवकर भरून येतं, आणि जे बाळ आहे त्या बाळाला आईचा पहिला स्पर्श पटकन मिळतो. त्या दोघांना एकमेकांचा सहवास लवकर लाभतो, आणि पुढील गर्भधारणेसाठी शरीर लवकर सज्ज होतं, म्हणजेच लवकर तयार राहतं. म्हणूनच डॉक्टर असू देत किंवा घरातले असू देत किंवा कोणतीही आई असू देत, ती नॉर्मल डिलिव्हरीचाच प्रयत्न करते, किंवा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी ह्याच अपेक्षित असते. आता बघूयात नॉर्मल डिलिव्हरी कोणाला शक्य असते. तर प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे, आणि प्रत्येक स्त्रीचं गर्भारपण हे वेगळं आहे. प्रत्येकीचे डोहाळे वेगळे असतात, प्रत्येकीच्या सवयी वेगळ्या असतात, प्रत्येकाचं जे काय त्रास आहे तो सुद्धा वेगळा आहे, त्याच्यासाठी सोल्युशन सुद्धा वेगळे आहे. परंतु खालीलपैकी काही गोष्टी असतील तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता ही वाढलेली दिसून येते. तर त्या गोष्टी कोणत्या ते बघूया. गर्भधारणेमध्ये तुम्हाला जर बीपी किंवा शुगर यासारखा कोणताही त्रास नसेल, किंवा बीपी आणि शुगर जर तुमची नियंत्रणामध्ये असेल, तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. दुसरं गोष्ट म्हणजे बाळाचं वजन. बाळाचं वजन वेळोवेळी तुम्ही चेक करता. ते कशाच्या मदतीने, तर जी सोनोग्राफी तुम्ही करता तिथे तुम्हाला बाळाचं वजन दिसून येतं, की ते किती ग्रॅम मध्ये आहे, किती किलो मध्ये आहे. तर प्रत्येक स्टेपनुसार किंवा प्रत्येक महिन्यामध्ये ज्या तुम्ही सोनोग्राफी करता तिथे तुम्हाला बाळाचं वजन दिसून येतं, आणि ते बाळाचं वजन जर डिलिव्हरीच्या वेळी योग्य असेल, प्रमाणापेक्षा कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त नसेल, तर तुमची जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होऊ शकते. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आईचं वजन. आईचं वजन जर प्रमाणापेक्षा जास्त असेल, बऱ्याच वेळा होतं काय, की जसे तुम्हाला डोहाळे लागतात, खरं तर हा एक मानसिक घटक आहे. म्हणजेच डोहाळे हे खरे नसून ते मानसिक असतात. आपल्या मनाला वाटतं की आपल्याला हे खावंसं वाटते, ते खावंसं वाटते, खरं तर ते प्रत्यक्षात नसतं. मग ह्या गोष्टीमुळे काय होतं, तर ह्या डोहाळ्यांमुळे किंवा स्वतःचा लाड पुरवून घेण्यामुळे काय होतं, तर आपलं जे वजन आहे ते वाढतं. आणि असंच नाहीये की फक्त चांगल्या चांगल्या गोष्टींमुळे वजन वाढते, तर ज्या काही तुम्हाला होणाऱ्या मूड स्विंग्स असतील,
तुमचं जेवण कमी जास्त झालेलं असेल, तुम्हाला जो काही उलटी मलमळीचा त्रास असेल, या सगळ्यांमुळे सुद्धा किंवा झोप कमी असण्यामुळे सुद्धा काय होतं, तर तुमचं वजन वाढलेलं दिसून येतं. मग हे जे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला सिझेरियनचा उपयोग करावा लागेल. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे नियमित तपासणी. तुमच्या जर तपासण्या नियमित झाल्या असतील, ज्या त्यावेळी तपासणी केली असेल, एकदा तुम्ही डॉक्टरांकडे गेला, ज्यावेळी तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येते, त्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या औषधं घेता, त्यानंतर सोनोग्राफी सांगतात, सोनोग्राफी करता, त्यानंतर रक्तलघवीची तपासणी असते, त्या तपासण्या करतात. त्यामध्ये तुमचं बाळाचं सर्व काही शरीर किंवा सर्व काही अवयव जे असतील बाळाच्या सोनोग्राफीमध्ये ज्या त्यावेळी व्यवस्थित दिसून येतात. जर तिथं काही नाळेचे तिडे वगैरे नसतील, बाळाने शी वगैरे केलेली नसेल किंवा जर बाळाचं जे कडेचं पाणी असतं, गर्भाशयातील जे पाणी आहे ते जर योग्य प्रमाणात असेल, तर तुमची ही डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल होऊ शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे पहिली डिलिव्हरी नॉर्मल होत नाही, असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे किंवा बरेच जण असे भीती घालतात, की पहिल्या वेळी थोडेसे नाजूक असतात, त्यामुळे मुली नाजूक असल्यामुळे त्यांना सहन होत नाही. त्यामुळे काय होते तर डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकत नाही. परंतु हा एक गैरसमज आहे. बऱ्याचशा मुलींचे पहिले किंवा दुसरे दोन्ही डिलिव्हऱ्या ह्या नॉर्मलच होतात. त्यानंतर पुढचा विषय बघतोय आपण, नॉर्मल डिलिव्हरीसाठी योग्य आहार कोणता? हा सर्वात महत्वाचा विषय आहे. नियमित आणि सकस आहार घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असं वाटत असेल, तर आपलं शरीर जे आहे ते भक्कम राहणं गरजेचं आहे.